नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण अंजप मैदानामध्ये आलेले आहेत आणि आपल्यासोबत आज टॉपची येवन जोडी शंकर आणि सम्रा गुलाल प्राप्त झालेले आहेत. आणि मुरबाडमधील एक सुप्रसिद्ध गाडा मालक आज आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारूया. दादा, तुमची ओळख सांगा. स्वप्नील चंद्रकांत भोईर मुरबाड धुळे. दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन अक्षय पाटील भडवल यांनी केला होता. यांनी पायरा घडून आणला होता आज. कारण आज मैदानामध्ये वारंवार या जोडीची चर्चा होत होती आणि आज ते करून दाखवलेले शंकर आणि सम्राने. आज बारक्या शेठ पाटील एक्सेल यांचं नाव होता. आम्हाला ती गाडी करायचीच होती. आज आम्हाला ती गाडी आम्ही घरूनच ठरवून आलतो करायच्या हिशोबाने. कसं वाटतंय आज? आज खूप आमचा मन जिंकली दोन्ही बैलांनी. आमचा दोन्ही बैल बदला होता, तो पण आज आमचा पूर्ण झाला आणि शर्यत मैत्रीपूर्वक झाली. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं आज गुलाल प्राप्त झालेले आहेत शंकर आणि सम्रा. दादा, सम्रा बोलाल तर एक मांगूर देवरुंगचा लक्ष्यासारखा दिसतोय. काय सांगाल त्याच्याबद्दल? सम्रा आम्ही आदत घेतल्यापासून बैल एक नंबरमध्येच खेळतो. बैल डावा घन पब्लिक, फिट डावा घन पब्लिक पळतो. बैलांनी आदतपणापासून आत्तापर्यंत बिनजोडच्या सगळ्या शर्ती केलेल्या आहेत. म्हणजे त्याने आमचा काहीच म्हणजे आमच्याकडे बाकी काही राहिला नाही त्याच्याकडून आता. बघा, खूप छान असं दादाने सांगितलेले आहेत. आणि सुप्रसिद्ध गाडा मालक मुरबाडमध्ये त्यांचं एक वादल असं एक वादलासारखं नाव गाजत असतंय. दादा, काय सांगाल आजचा जो नियोजन घडून आला कशा प्रकारे झाला? आजचं नियोजन अक्षय पाटील भडवल यांनी केलं होतं. बघा, त्यांना सुद्धा विचारूया. कारण नियोजनाचा बादशाह म्हणून अक्षय पाटील भडवल. दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन सकाळीच झालं होतं अचानक आणि त्याच्यात झाले बोललो का अशी गाडी आपल्याला पकडायची. यांना बोललो काय गाड्या बिड्या बघू नका, काय नका, जाऊन टेबलला बसा, बघू आज काय आहे ते. नाव पडल्या म्हणजे पोचल्या नाव फिरून मोकळा झालो. कारण की मला ती गाडी खेळायचीच होती, पण शर्यत मैत्रीपूर्ण झाली. बघा, खूप छान असं दादाने सांगितलेले आहेत. आणि मागील काळामध्ये ही गाडी सुद्धा ती गाडी झालेलीच होती. पण काही कारणास्तव ती गाडी आज त्यांना खेळायचीच होती आणि आज शंकर आणि सम्राने करून दाखवलेले. काय सांगाल दादा शंकरबद्दल? शंकरबद्दल काय नाही, आजून गाडी असली तर सुट्टीच नाही. मग गाडी ओव्हरटेक करून मारी त्यामध्ये धमक आहे. आणि तो काय पब्लिकचा बादशाहच आहे सम्रा. कुठून घेतला सम्रा? सम्रा घेतलेला कराडमधून घेतलेला. बघा मित्रांनो, खूप छान असा आज गुलाल प्राप्त झाला आहे सम्रा आणि शंकर. आज टॉपचा गुलाल आणि टॉपचा नियोजनाचा बादशाह आहे बडवल अक्षय पाटील. आणि सहकारी सुद्धा सोबत आहे, त्यांना सुद्धा विचारूया. सुप्रसिद्ध एक नियोजनाचे बादशाह ते पण आहेत. तर मालक सुद्धा आहेत, शंकरचे मालक सुद्धा आणि सुप्रसिद्ध गाडा मालक. आज त्यांना पण खूप आनंद झाला आहे. दादा, तुमची ओळख सांगा. समीर जयराम ठाकरे, पंशीपाडा. हा बैल आपला धनश्री ज्ञानेश्वर ठाकरे या नावाने पळतो. काय सांगाल आज शंकरने करून दाखवलं आज? हो, काय वाटतंय आजच्या गुलालाबद्दल? आज आनंद आहे, भरपूर आनंद आहे ना. शरद मैत्री पूर्ण झाली. कुठून घेतला दादा शंकर? शंकर हा इथनं घेतला होता, कोपिलीवरून घेतला होता. कारण त्याची शरीरयष्टी बघताच त्याच्यावर माणूस एकदम असं बघताना आकर्षित होतोय. कशा प्रकारे त्याचे तुम्ही नियोजन करत असता आणि कसं सांभाळता? आमचं नियोजन अक्षय पाटील करतोय, भडवलचं हेच करतात त्याचं नियोजन. बघा, वारंवार अक्षय पाटील नियोजनाचा बादशाह त्यांचं नाव घेत आहेत. आणि सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून आज मुरबाडचे आपले दादा आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा, तुम्ही तर मुरबाडमध्ये खूप वर्चस्व गाजवलेलं आहे. काय सांगाल आज मैदानामध्ये जो वर्चस्व आज गुलाल करून दाखवला आणि मागील सुद्धा सरकारने सुद्धा एक मुरबाडमध्ये नाव केलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? सरकारने आमच्या पूर्ण अपेक्षा केलेल्या आहेत. आम्हाला त्याच्याकडून कोणती अपेक्षा नाही आहे सरकारकडून. आणि आता आमचं सध्या नाव सम्रा गाजवतोय. आणि दोन्ही बैल कैलासवाचे रामदशरथ गडगे मानकिली बदलापूर या नावाने पळतात दोन्ही बैल आमचे. मागील काळामध्ये सरकारने सुद्धा मुरबाडमध्ये एक टॉपचा गाडी मारली होती आणि टॉपमध्येच नाव ठेवलं. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, आम्ही बैल घेतल्यापासून आजपर्यंत टॉपच्याच गाड्या खेळत आलो ना. आतापर्यंत टॉपच खेळतो. अजूनपर्यंत आम्ही बिनजोडच खेळत आलो, म्हणजे नावात खेळत आलो. बघा, एक सुप्रसिद्ध गाडा मालक आज खूप चांगला असा अनुभव सांगत आहे. दादा, आज अंजप मैदान भरलेलं आहे आणि शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही तर माहीरच आहेत. जर एखादा समजा नियोजन करायचं असेल, नवीन गाडा मालक आहेत, तर त्यांचे बरेचसे नियोजन पडले जातात. काय संदेश द्याल त्यांना? नियोजन हा आपल्या दोन्ही बैलांना बैल पुरेल असंच केलं पाहिजे आणि गाडी जमवताना आपल्याला होईल या हिशोबानेच गाडी केली पाहिजे. आज खूप चांगलं असं तुम्ही सांगितलेलं आहे. आणि सरकार आम्हाला कधी बघायला मिळेल मैदानामध्ये?
सरकार आता तुम्हाला रविवारी खिडकालीच्या मैदानात बघायला भेटेल, चांगली बिनजोड बघायला भेटेल मोठी बैलाची. जरा सरकारबद्दल सांगा ना, कारण प्रेक्षक वर्ग खूप विचारत असतोय, कारण सरकार मागील काळामध्ये थोडा बॅकफुटला होता. बैल आत्ता मागं थोडा आजारी असल्यामुळं निमोनिया झालता, बैल थोडा वीक होता. आत्ता बैल चांगला पळतोय, फक्त बैलाला पैऱ्या वाचून थोडा बैल मागं राहिलेला आहे, बाकी काही नाही. कारण सरकार हा मुरबाडची एक शान आहे. खूप चांगला असा महादेवाचा नंदी आहे आणि सुप्रसिद्ध गाडा मालक. तुम्ही आज खूप चांगला असा अनुभव सांगितलेला आहे. आपण दादांच्याकडे जाऊया. दादा काय सांगाल? आज शर्यत क्षेत्रामध्ये कशाप्रकारे तुम्ही आले? बघा आता आमच्याकडे पहिले पण बैला होती, त्याच्यामुळं आम्ही हा नंदी आणला. आणि शंकर खूप असा टॉपचा नंदी आहे. हा. काय वाटतंय? कशाप्रकारे आता तुमचं नियोजन राहील पुढील? पुढचं नियोजन आपल्या अक्षय पाटीलच करणार. जे असेल ते तेच करतात आमचं नियोजन. खूप चांगलं असं सांगितलेलं आहे. जाता आता एक प्रश्न विचारतोय दादांना, कारण नियोजनाचा बादशाह आज आपल्या समोर आहे आणि टॉपची गाडी झालेली आहे. दादा, बरं. पुढील नियोजन कसं राहणार? पुढील नियोजन अजून टॉप असणार. गाडी तर हीच टॉपच पळते. ही पण गाडी पळणार आणि त्याच्यापेक्षा अजून पण अलग-अलग पैरे होणार. बघा, कारण वारंवार मैदानामध्ये नियोजनाच्या बादशाची चर्चा असतेच. कारण एखादं नियोजन करायचं झालं तर काय संदेश द्याल त्यांच्यासाठी? नियोजन काय आहे? बघा मित्रांनो, दादा भावूक झालेले आहेत, कारण आजचा गुलाल हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. दादा काय संदेश द्याल? आता काय याच्या पुढे आता चांगलंच नियोजन असणार आपला. नाही, आणि नवीन गाडा मालक जे नियोजन करत असतात हो. तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना एकच सांगायचा का या क्षेत्रामध्ये कॉन्टॅक्ट वाढवायचे बस. ओळख वाढली का नियोजन होतात ऑटोमॅटिक. बाकी काहीच नाही. बघा मित्रांनो, नियोजनाचा बादशाह आज खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आणि आजच्या नियोजनासाठी आणि पुढील नियोजनासाठी दादासुद्धा बोलतात. दादा बोला. आज जी गाडी झाली आमची ती सुद्धा बैल आमचीच आहेत, दोन्ही मैबे आणि सर्जा. ती सुद्धा आमचीच घरची बैल आहेत, भावाचीच बैल आहेत. ती आमची शर्यत मैत्री पूर्ण झाली पूर्ण. गेल्या मैदानात पण मैत्री पूर्ण झाली पण त्यांनी आम्हाला पराभव झाला तेव्हा. आज त्यांचा पराभव झाला. शर्यत मैत्री पूर्ण झाली पूर्ण आमची. बघा, सुप्रसिद्ध गाडा मालक आज खूप चांगला असा अनुभव सुद्धा देत आहेत आणि गाडी या होतच राहणार. विजय हा होतच राहणार, पराभव सुद्धा होतच राहणार. कारण संयम, शांतता आणि कार्यक्रम हा जो आहे तो आज दादांनी दाखवलेला आहे आणि खूप चांगला असं दादांनी, कारण सुप्रसिद्ध गाडा मालक सरकारचे गाडा मालक आहेत आज आणि सम्राटचे सुद्धा ते नियोजन करत असतात आणि शंकरचे सुद्धा मालक आहेत. त्यांनी सुद्धा आज खूप छान प्रकारे नियोजन दाखवलेलं आहे आणि दादा या नियोजन गुलाल प्राप्त झालेले या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. ती जरी आज आमची शर्यत मैत्री पूर्ण झाली असली तरी ही परत बैल एकत्र पैऱ्यामध्ये पण पळू शकतात. भावाभावांचीच बैल आहेत आमची चारी बैल. पुढच्या मैदानात ही बैल एकत्र सुद्धा तुम्हाला पळताना दिसतील काही दिवसात. दादा खूप चांगलं असं सांगितलं आणि असं गाडा मालका सुप्रसिद्ध गाडा मालकांच्या तोंडून ऐकायला खूप कमी मिळतंय. कारण एखादी गाडी झाली तर खूप मोठा जल्लोष होतोय आणि तो जल्लोष तर इथे एकदम एकदम कमी याच्यामध्ये दिसतोय आणि शांततेमध्ये दिसतोय. काय सांगाल दादा? काय हारजीत आहेच. कधी तो समोरचा हे करतात, कधी आपण हे करतोय. बस दुसरा काय विषय. हारजीत आहेत ना. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे आणि सुप्रसिद्ध गाडा मालक आज शंकरचे गाडा मालक सुद्धा समजा आपल्याला आज अनुभव दिला आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. चला. गणपती बाप्पा